पूनम पांडे जिवंत आहे का हा प्रश्न आता सगळ्यांनाच पडलाय। अर्थात तुम्हाला सुद्धा पडला असणार, कारण पूनम पांडेच्या मृत्यूच्या बातमीनंतर अवघ्या काही तासात नेटिझन सुद्धा हा प्रश्न विचारू लागलेत। खरंच पूनमचा मृत्यू झालाय का की पूनम जिवंत आहे? हे प्रश्न पडण्यासाठी अनेक कारणं आहेत। पूनम पांडेच्या मृत्यूची बातमी येऊन 24 तास झालेत, पण त्यानंतर पूनमचं कुटुंबीय मीडियासमोर अजूनही आलेलं नाही। तिच्या मृत्यूची बातमी ही तिच्याच इन्स्टा अकाउंटवरून देण्यात आली होती। तिच्या मृत्यूच्या बातमीवर संशय घेण्यासारखे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत। पहिला प्रश्न, कॅन्सरसारख्या आजारानं जर ती ग्रस्त होती तर मग बातमीच्या काही दिवसांआधीचे तिचे व्हिडिओ आपण पाहिले तर ती आजारी असल्यासारखं बिलकुल वाटत नाहीये। दुसरा प्रश्न, मृत्यूच्या वेळेस तिच्यावर उपचार सुरू होते का आणि पूनम कोणत्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती? त्या हॉस्पिटलकडून कोणतीही औपचारिक घोषणा का करण्यात आलेली नाही? तिसरा प्रश्न, 24 तास होऊन सुद्धा अंत्यसंस्काराबाबत काहीच माहिती का देण्यात आलेली नाहीये? अंत्यसंस्कार कुठे करण्यात येणार? कानपूर, पुणे की मुंबई? चौथा प्रश्न, आणि तो सगळ्यात शॉकिंग, म्हणजे मुलीच्या मृत्यूनंतर आई वडिलांची कोणतीच प्रतिक्रिया अद्याप आलेली नाहीये। इतकंच नाही तर संपूर्ण पांडे कुटुंब नॉट रिचेबल आहे। आता या सगळ्या प्रश्नांमुळे नेटिझम असो की सामान्य लोक ते एकच प्रश्न विचारतायत, पूनम पांडे जिवंत आहे का? हा पूनमचा पब्लिसिटी स्टंट आहे का? कारण कॅन्सर अवेअरनेससाठी हा स्टंट आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एकतर पूनम पांडेचं कुटुंब देऊ शकतं, किंवा जर हा स्टंट असेल तर जागतिक कॅन्सर दिनाच्या निमित्तानं म्हणजे 4 फेब्रुवारी रोजी ती स्वतः प्रकट होऊन देऊ शकते। आमचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा।